स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विद्यार्थी एक्सेल शीट डाउनलोड करायची आहे। त्यासाठी आपण डाउनलोड पर्सनलवरती जाऊन विद्यार्थी एक्सेल शीट डाउनलोड केली। आता आपल्याला ही विद्यार्थी एक्सेल शीट अपलोड करायची आहे। यासाठी अपलोड पर्सनलवरती क्लिक केलं तर आपल्याला जी माहिती इम्पोर्ट करायची आहे ती इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला चूज फाईलवरती जावं लागेल। ज्या ठिकाणी आपण ही फाईल स्टोअर केलेली आहे तेथून ती फाईल सिलेक्ट करावी लागेल आणि ओपन करून ती फाईल या ठिकाणी सिलेक्ट करून घेतल्यानंतर अपलोडची पहिली स्टेप इथं कंप्लीट करायची आहे। यासाठी अपलोड स्टेप 1 वरती क्लिक करा। त्यानंतर आपल्याला स्टेप 1 कंप्लीटेड आणि स्टेप 2 ची अपलोडची मेसेज इथं दिसून येईल। ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे जे विद्यार्थी आपण इम्पोर्ट केलेले आहेत त्या सर्व 7 विद्यार्थ्यांची यादी येथे आलेली दिसून येईल। आता अपलोड स्टेप 2 वरती ज्यावेळी आपण क्लिक करेन त्यावेळी हे सर्व विद्यार्थी आता इम्पोर्ट झालेले आपल्याला दिसून येणार आहेत। आता येथे आपल्याला डाटा अपलोडेड सक्सेसफुली म्हणजे सर्व विद्यार्थी एंटर झालेले दिसून येतील। ओके बटनावरती क्लिक करा। सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला इथे दिसून येतो आणि स्टुडंट आयडी सगळ्यांना प्राप्त झालेला आहे हे दिसून येईल। तर अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांची यादी एंटर केली। विद्यार्थी एंटर केल्यानंतर आपल्याला हे विद्यार्थी आणखी या ठिकाणी रिपोर्ट्समध्ये HM लेवलमध्ये पर्सनल डिटेल चेकलिस्ट एक्सेल वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा पाहता येईल। या ठिकाणी कोणत्या सालासाठी विद्यार्थी ऍड केले ते साल निवडा, इयत्ता पहिली आणि डिव्हिजन कोणते आहेत ते सिलेक्ट करा। गो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थी येथे प्राप्त झालेले दिसून येतील। तर आता येथे आपल्याला सर्व विद्यार्थी इम्पोर्ट झालेले दिसून येतात। तर अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थी या सरळ डाटाबेसमध्ये एंटर करू शकतो।